नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण BMS कॉलेज कट ऑफ सिरीज पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील जे काही BMS गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, प्रायव्हेट व डीम्ड कॉलेजेस आहेत, त्या सर्व कॉलेजांचे कट ऑफ, तिथले फी स्ट्रक्चर, तिथे पेशंट फ्लो कसा आहे व तिथील मागच्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नीट काउन्सिलिंगबद्दल नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील 2 BMSS कॉलेजेसची माहिती पाहणार आहोत. एक म्हणजे अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे आणि सेकंड टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे. या 2 कॉलेजेसची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आहे अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे. विद्यार्थी मित्रांनो, अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 3107 हा या कॉलेजचा कॉलेज कोड आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज हे कॉलेज कधी निर्माण झाले तर 1936 साली अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे हे कॉलेज निर्माण झाले होते. आणि या कॉलेजमध्ये जे इनटेक कॅपॅसिटी आहे ते 50 स्टुडंटचे आहे. आणि या कॉलेजचे जे फीस आहे ते ओपन कॅटेगरीसाठी 71,860 रुपये इतके आहे. तर आपण हे डिटेलमध्ये याचं फी स्ट्रक्चर पण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे येथील मागच्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता हे आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण कॅटेगरी मार्क्स ऑल इंडिया रँक असं डिवाईड केलं आहे. कॅटेगरी SC कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 2,74,163 370 मार्क्सवरती मागच्या वर्षी SC कॅटेगरीसाठी अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज अलर्ट झालं होतं. ST कॅटेगरीसाठी 310 मार्क्स 4,14,181 ऑल इंडिया रँकवर अलर्ट झालं होतं. VJ कॅटेगरीसाठी 452 मार्क 1,18,787 ऑल इंडिया रँकवर अलर्ट झालं होतं. NT1 कॅटेगरीसाठी 405 मार्क्स 2,01,204 ऑल इंडिया रँकवर अलर्ट झालं होतं. NT2 कॅटेगरीसाठी 460 मार्क 1,05,524 ऑल इंडिया रँकवर अलर्ट झालं होतं. NT3 कॅटेगरीसाठी 439 मार्क 1,40,663 ऑल इंडिया रँकवर अलर्ट झालं होतं. OBC कॅटेगरीसाठी 446 मार्क 1,21,596 ऑल इंडिया रँकवर अलर्ट झालं होतं. SCBC कॅटेगरीसाठी 454 मार्क्स 1,16,208 ऑल इंडिया रँकवरती अलर्ट झालं होतं. EWS कॅटेगरीसाठी 435 मार्क 1,46,126 ऑल इंडिया रँकवरती अलर्ट झालं होतं. आणि ओपन कॅटेगरीसाठी 448 मार्क 1,25,859 ऑल इंडिया रँकवरती अलर्ट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कट ऑफ आहेत ते मागच्या वर्षीचे लास्ट राऊंडचे कट ऑफ आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि अष्टांग आयुर्वेदिक कॉलेजचा जर विचार केला तर सर्वात जास्त NT2 कॅटेगरी 460 मार्कचा NT2 कॅटेगरीचा कट ऑफ हाय गेला होता मागच्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो. 1,05,524 ऑल इंडिया रँकला NT2 कॅटेगरीचा सर्वात हाय कट ऑफ गेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचं जे डिटेल फी स्ट्रक्चर आहे ते आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, इथं दिलं आहे ॲडमिशन फीस, ट्युशन फीस, विद्यार्थी संग्रह, जिमखाना, लायब्ररी फीस, आयडेंटिटी कार्ड, इंटरनल एक्झाम फी, हे सगळं दिलेलं आहे. आणि हे बघा, स्टुडंट फ्रॉम ओपन कॅटेगरी मेल अँड फिमेल AIQ कोटा ज्याचं इन्कम 8 लाखाच्या खाली आहे. आणि जे स्टेट कोटा आणि AIQ कोटामधून जे आहेत मेल अँड फिमेल त्यांच्यासाठी बघा 71,860 जी फीस आहे ती ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरी. आणि जे IQ कोटामध्ये स्टेट कोटामधून आणि IQ कोटामधून ओपन कॅटेगरीमधून जे आहेत त्यांना 71,860 एवढी जी फीस आहे ती फीस ठेवलेली आहे. मग त्यामध्ये असं हे डिव्हिजन केलेलं आहे बघा, ॲडमिशन फीस, ट्युशन फीस. नंतर आहे जे SC आणि ST कॅटेगरीसाठी आणि VJ NT कॅटेगरीसाठी मेल आणि फिमेल दोन्हीसाठी जे महाराष्ट्राचे स्टुडंट आहेत आणि ज्यांचं इन्कम 8 लाखाच्या खाली आहे, जे स्कॉलरशिपसाठी इलिजिबल आहेत, त्यांच्यासाठी 14,460 रुपये ही फीस आहे. नंतर आहे स्टुडंट फ्रॉम ओपन आणि AWS कॅटेगरी फिमेल, जे ओपन आणि AWS कॅटेगरीमधल्या फिमेल आहेत त्यांच्यासाठी 14,460 रुपये एवढी फीस आहे. आणि जे ओपन नंतर आहे स्टुडंट फ्रॉम ओपन अँड AWS कॅटेगरी मेल, जे ओपन कॅटेगरीमध्ये आणि AWS कॅटेगरीमध्ये मेल आहेत आणि ज्यांचं की इन्कम लेस दॅन 8 लाख रुपये आहे, जे
महा-डी-बी-टीसाठी स्कॉलरशिपसाठी इलिजिबल आहेत त्या स्टुडंटची जी फीस आहे ते 43,160 रुपये एवढी फीस आहे. हे आहे असं फी स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड जे कॉलेज आहे ते आहे टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे. टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे सिटीमधील टॉप कॉलेज आणि महाराष्ट्रातील एकदम टॉप असणारं कॉलेज टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे. या कॉलेजबद्दल माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो. या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 3108 आहे. हे कॉलेज कधी निर्माण झालं आहे तर 1933 साली टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय कॉलेज निर्माण झालं आहे. या कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ते 125 स्टुडंट्ससाठी आहे. आणि फीस आपण कॅटेगरी वाईज पाहूया नंतर विद्यार्थी मित्रांनो. तर टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता हे आपण पाहूया. तर टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे SC कॅटेगरीसाठी 377 मार्क, ऑल इंडिया रँक 2,97,193 इतक्या ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. ST कॅटेगरीसाठी 272 मार्क्स, 5,26,831 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. VJ कॅटेगरीसाठी 455 मार्क, 1,18,383 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. NT1 कॅटेगरीसाठी 421 मार्क, 1,06,943 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. NT2 कॅटेगरीसाठी 458 मार्क, 1,04,192 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. NT3 कॅटेगरीसाठी 462 मार्क, 1,03,749 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. OBC कॅटेगरीसाठी 415 मार्क, 1,82,872 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. SCBC कॅटेगरी 462 मार्क, 1,02,701 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. EWS कॅटेगरीसाठी 451 मार्क, 1,20,139 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. आणि ओपन कॅटेगरीसाठी 376 मार्क, 2,59,765 ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय कॉलेज पुणे येथील कॉलेजची कट ऑफ. तर तुमचीसुद्धा ह्या वर्षी या ऑल इंडिया रँकमध्ये जर तुमची रँक असेल तर तुम्हालासुद्धा टिळक आयुर्वेदिक कॉलेज ॲड होण्याचे भरपूर चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो टिळक आयुर्वेदिक कॉलेजचं फी स्ट्रक्चर. तर टिळक आयुर्वेदिक कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचं फी स्ट्रक्चर आहे. जे स्टेट ॲडमिशन कोटा स्टुडंटसाठी आहेत ओपन कॅटेगरीसाठी 69,750 रुपये इतकी फीस आहे. नंतर EWS SCBC स्टुडंट ओनली डोमासाईल इन महाराष्ट्र स्टेट स्टुडंट जे महाराष्ट्र स्टेटचे रहिवासी आहेत आणि ज्यांची कॅटेगरी EWS आणि SCBC स्टुडंट आहेत त्या स्टुडंटसाठी 42,150 रुपये इतकी फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे SC ST कॅटेगरी ओनली महाराष्ट्र रहिवासी स्टुडंट आहेत त्या स्टुडंटसाठी 14,550 रुपये इतकी फीस आहे. आणि जे रिझर्वड कॅटेगरीमध्ये येतात जे की VJ NT OBC SBC ज्यांची की नुसती महाराष्ट्र डोमासाईल आहे त्यांच्यासाठी 17,550 रुपये इतकी फीस आहे. आणि जे गर्ल्स आहेत की महाराष्ट्रामधून येतात ज्यांची EWS आणि SCBC कॅटेगरी आहे त्यांना 16,050 रुपये इतकी फीस या कॉलेजची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला हॉस्टेल जर फर्स्ट इयरमध्ये अलॉट झालं तर तुमची हॉस्टेलची फीस बघा 19,500 रुपये इतकी दिलेली आहे. त्यामध्ये मेस चार्जेस नाहीत विद्यार्थी मित्रांनो. नंतर एक आहे तुम्हाला सांगितले जर स्टेट ॲडमिशन कोटामध्ये जर झालं तर तुम्हाला 2 DD बनवायचे आहेत. एक ट्युशन फीस एक अदर फीस आपण बघितलंच होते कॅटेगरी वाईज तर त्यानुसार तुम्हाला DD बनवावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला नवनवीन कॉलेजेसची या संदर्भात माहिती मिळेल. त्यामुळे BMS विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.